राम राम जी. शुभ दुपार सगळ्यांना. शुभ गुरुवार सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरेच असतील. हां. तर आता 2 वाजल्यात. 2 वाजल्यात बरोबर. आणि आता पोरांची सुट्टी झाली असेल कामावरनं, यायला लागले असतील. तर मग आहे ना, आज उपास आहे माझा. आज उपास आहे. आज गुरुवार आहे. तर मग मी खिचडी एकटीसाठी तर काही किती बनवायची नाही का. एकटीला नको वाटतं खायला. मग आता 2 वाजले बघा. तर मग मी काय केलं, शेंगदाणे आणि थोडीशी साखर. मग असे तर तेच खाल्लं होतं, कारण आहे ना लय नाही असलं पोटात की लय कसतरी होतं. त्याच्यामुळे आपलं 2-4 शेंगदाणे खाल्ले होते आणि साखर खाल्ली होती. आता पोरं यायला लागल्यात, तर मग म्हणलं खिचडी बनवावं. तर मग खिचडी बनवावं तर म्हणलं मुक्यागत का बनवायची एकटीच. हां. मग त्यापेक्षा मला चला तुमच्या संग गप्पा मारत मारत, मी जास्त दाखवत नाही बरं का, जरा वेळेस तर काय दाखवत नाही. पण आता मग म्हणलं चला कर मलाच, मग म्हणलं तुमच्या संग बोलत बोलत आणि मग म्हणलं बनवावं तरी खिचडी. तर मग चला, काय खिचडी तर काय सगळ्यालाच येते म्हणा, काही वेगळं नाही त्यात, काहीतरी काहीच वेगळं नाही आहे. पण तेवढंच गप्पा गप्पा मारत 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 मारत. कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील आणि बरेच राहा. आता इकडं दिल्ली NCRमध्ये, आमच्या इकडं हरियाणामध्ये 50 डिग्री सेल्सिअस आत्ता सध्या ह्या घडीला तापमान डिग्री गरमीचं. आता मला नाही माहिती गाड्या 50 डिग्री किती असतं आणि किती जास्त आहे का कमी आहे, पण 48च लई जास्त म्हणतात. हां. तर मग गरम आहे बरं का, म्हणजे घर ते डिग्रीचं तर ते मला काय माहिती नाही आहे. पण बाकी आहे ना, गरम होतंय, गरम लय होतंय, एवढं माहिती की लय गरम होतंय म्हणून. हे मात्र माहिती आहे मला की लय गरम होतंय. आणि गरम होतंय म्हणजे काय, आता बसल्या बसल्या तुमच्या संग बोलता बोलताय ना, अशा धारा लागतील बघा लगेच. पंखा पण चालू आहे बघा, आहे बा पंखा चालू आहे. आणि पोरं येतात ना आता उन्हात आणायचं, त्यांच्यासाठी आहे ना रोज रूअफजा बनवत असते मी. आणि आज आहे ना मी बनवलं नाही, आज नाही बनवला. आज मी खिचडी बनवणार आहे डायरेक्ट. खिचडी खात्याला थोडीशी आणि मग निवांत आपलं थंड पाणी, जरा वेळाने लगेच पाणी एकाकीच पाणी पण नाही द्यायचं, नाही तर पहिलाच त्रास होतोय लय उन्हाळ्यामुळं. ऊन लई आहे ना त्याच्यामुळं. आता हे असंच राहणार, कवर राहणार आहे माहिती आहे का हे, मे, जून आणि जुलैच्या शेवटपर्यंत राहणार. पावसाळा जरी आला ना तरी असा गरम पाऊस पडतो इथं. आणि ऑगस्टच्या नंतर आहे ना, मग पाऊस पण थंड पडतो, पाऊस पण गार पडतो आणि मग थंड होत राहतं. मग म्हणजे थंड होतं वातावरण थोडं थोडं. मग थंड झाले की ऑक्टोबरमध्ये तर मग थंडीच येते. मग दिवाळीत तर फारच थंडी येते चांगली. मग जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथं राहू शकत नाही बाहेरची माणसं, कारण मग तुम्हाला दाखवलेलीच मी थंडी किती आहे मग ती, है ना. तर चला, माझ्या अशाच गप्पा असतील. चला करते आता मी खिचडी, पोरं यायला लागल्यात. ह्या खिचडीसाठी मी घेतल्यात 3 बटाटे मस्त उकडून घेतल्यात हा. आणि साबुदाणा घेतलेला आहे. पहिले झाकून ठेवू द्या मला. हे साबुदाणा घेतलेला आहे, माशा लई आहेत ना त्याच्यामुळं. आणि हे बघा शेंगदाणे आणि हिरवी मिरची, मीठ नाही टाकलेलं बरं का. शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ना. तर चला, बनवायचं थोडंच आहे. कुकरमध्ये ठेवलं, शिजवलेत बटाटे. बनवायचं थोडंच आहे, पण गप्पा लई असतात माझ्या. कुणाचा उपास आहे, कुणाचं काय ते पण सांगा. कोण कोणाचा उपास आहेत आणि कोण कोण जेवल्यात ते पण सांगा. हां. आता कोण कोण बरती, कोण कोण चरती. मी तर बरती आज. कोण चरतंय गड्या, चरती कोण कोण आहे ते पण सांगा. तर चला, आता हसी मजाक तुमच्या संग नाही करायचं एवढं, तर कुणा संग करायचं आहे का नाही. ऐकत असताल तुम्ही माझं. कढई ठेवलेली आहे, आता आपण तूप टाकून घेऊ. तर जे जे उपासी आहेत ना, तूप आहे बरं का. हा तूप टाकतोय आपण बघा, चांगलं बरंच टाकलंय. आता मला सांगा कोण कोण उपास आहे, आणि ज्याला उपास आहे ना त्यांनी फराळाचं करायला या बरं का. आणि ज्याला नाही उपास त्यांनी सांगा,
बनवते मी लगेच फटाक दिसणे काही पण. चला आता हे बघा मस्तपैकी तूप झालेलं आहे गरम. आता मी टाकून घेते ह्यात शेंगदाणे हिरवी मिरची. काय आता हे फोनसुद्धा बघा ना सारखंच लगेच बंद पडतंय. तर चला हे बघा टाकून घेतलेलं आहे आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे. तुम्हाला बघितलंच असेल ना तुम्ही. आता मी टाकते मीठा. तुम्ही बघितलं असेल ना टेम्परेचर किती गरम हे जास्त आहे. लगेच चालता चालता फोन बंद पडतोय म्हणजे म्हणल्यावर किती टेम्परेचर आहे ह्याच्यात. हां आपण तूप टाकलं, शेंगदाणे टाकलं, हिरवी मिरची टाकली बरं का. माझ्या बनण्याकडं पण लक्ष द्या आणि इकडं पण लक्ष द्या मी कशी बनवते ती. हां हे बघा झालं बंद पडलं बघा लगेच. चला हे बघा मस्तपैकी आता झालेलं आहे आपले शेंगदाणे आणि हिरवी मिरची. आता मी टाकते बटाटा. तर आता बटाटा मस्त घेतलेला आहे मी कट करून. हे बघा नाही छान कट करून घेतलेला आहे बघा. झाला का नाही बारीक. कसं वाटतोय हा का दिसतोय का बघा. पर इकडंच आणले मी बाहेरच. ह्या का चांगला कट करून घेतलेला आहे छानपैकी. आता मी ह्याच्यातच टाकणार आहे बरं का. थोडंसं होऊन द्या. हे बघा तर चला झालेलं आहे छानपैकी. चांगला परतून घेतला मी बटाटा. आता मी टाकते साबूस तांदूळ. साबूस तांदूळ टाकून घेतल्यास बरं का. आता मी आता हलवून घेते बरं का. गेलं बघा लगेच लगेच लाईट. तर चला हे बघा मस्तपैकी आपला साबूस खिचडी तयार झालेली आहे. तर अशीच होती बरं का इकडं. हे बघा ऋषी रोहन आले कामावरनं. पोरं पण हे बघा हे का हाय कर दे. हे बघा खिचडी हे झाली. इकडं अशीच होती बरं का. साबूस तांदूळ असलेच आहेत इकडचे. इकडे साबू असाच आहे. हे बघा रोहन पण आलाय दाखवते तुम्हाला. हे बघा आला कामावरनं. काढा कपडे. चल मी खिचडी बनवलेली आहे. आला असेल तुम्हाला वास्तर आलाच असेल बोक्यानो. तर चला हा ये पापड है साबूचे. चला आता दाखवते तुम्हाला पुढं अजून. चला या मस्तपैकी खिचडी खायला सगळ्यांनी. पोरांशिवाय पण नाही गिळवत पोरांशिवाय सुद्धा नाहीत खाऊ वाटत. त्याला आता पोरं आली ना. आता मस्तपैकी खिचडी फराळाचं 3 वाजले बघा. 3 वाजले बरोबर. तर मंदिरात पण ठेवलेलं आहे आपण. दिसतंय का तुम्हाला. मंदिरात पण ठेवलेलं आहे. हा आणि पोरं हे का भाजी घेऊन आलेत. भाजीला पण आणलं. भाजीला नव्हतं ना. कारलं आणलंय, टमाटी आणल्यात, कांदा आणलाय, घी आणलाय. घी म्हणजे भोपळा. क्या ते पिचक घे. नाही नाही चांगले आहेत टमाटे. हां हे का आणले पोरांनी सामान. हां आणि संघाच आपली भेळ पण घेऊन आलेत. हे का हे इकडं हे मुरमुरे आणि हे नमकीन. हे का हे नमकीन आहे. नमकीन म्हणजे हे काय म्हणतात यार आपल्या इकडे शेव चिवडा म्हणतात ना. शेव चिवडा हे बघा. आणि हे भेळ. आणि खिचडी. हा पोरांची तोंड तर बघा ना कशी होतात. हा मारला हात. तोंड बघा कशी होतात कामावरनं आल्यावर. असे बघा ऊन एवढं आहे. घाम बहुत ज्यादा घाम आहे ना. ऋषीता फार माझं सुकून गेलंय पिल्लू. 48 डिग्री झालेली. किती 48. हो का ऐका 48 डिग्री झालेली आहे. तर चला आमच्या तर अशाच गप्पा चालत्यात.
तर ह्या सगळ्यांनी काळजी आणि खिचडी कशी वाटली ते पण सांगा. हं. खिचडी कशी वाटली ते पण सांगा आणि घ्या सगळ्यांनी काळजी. हा, भेटू आपण परत. बघू आता संध्याकाळी स्वयंपाकाचं आलंय तर खरं भाजीला काय काय. आता भाजीचं बघू काय करते काय नाही बनवायचं संध्याकाळी बघू. हा, आणि या सगळ्यांनी फराळाचं करायला आणि सगळ्यांनी काळजी घ्या. लई ऊन आहे, लई म्हणजे लई एवढं आहे ना. असं 48 म्हणलं की आता 48 डिग्री झाले मम्मी. तर सगळ्यांनी काळजी घ्या. आता तिकडे तर काय माहिती कुणाचं कसं कोणाचं कसं, पण इकडं हरियाणामध्ये तर लई जास्त झालेलं आहे. पण तरी पण सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बरं का. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश राहा.